सोनवणे साहेब, तुम्ही आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांची भेट घेतली, काय चर्चा झाली भेटीत? तुम्ही शरद पवार गटात येण्यास इच्छुक आहात, काय चर्चा झाली? नाही, अशी छाडछाड राजकीय काय झालेलं नाही. त्यांचा आणि माझ्या मागच्या 5 वर्षाची चांगली बॉन्डिंग राहिलेली आहे. आम्ही एकत्र काम केले मागच्या 5 वर्षामध्ये विधानसभेमध्ये, आणि त्यामुळे निश्चितपणे आमची एकमेकांची चांगली ओळख आहे, संबंध आहे, मैत्री आहे. आणि राजकारणामध्ये तुम्हाला कल्पना आहे की राजकारणाची मैत्री ही सर्वदूर असते. याच्यामध्ये कुठलेही राजकीय विश्लेषण आज नाही. ते आज आदिवासी बांधवांच्या कार्यक्रमाला आले, योगायोगाने मी स्थानिक त्या ठिकाणचा माजी आमदार म्हणून मी तिथे उपस्थित होतो. त्यांनी मला फक्त म्हटले की मी आपल्याकडे आलोय पाहुणा म्हणून, तर चला आपण एकत्र जेवण घेऊया. आणि मग जेवणाच्या अनुषंगाने आम्ही एकत्र बसलो. जे होतं ते सर्वांसमोर ओपन होतं. अशी पर्सनल आम्ही एकत्र बसून दोघांनी काही त्या ठिकाणी चर्चा केलेली नाही. जेवण घेतलं, मी त्यांना नमस्कार केला, त्यांनी मला नमस्कार केला, आणि अशा अनुषंगाने आम्ही एकमेकांचा निरोप घेतलाय. ते पुढच्या कार्यक्रमाला रुजू झालेले आहे. तुम्ही विधानसभेसाठी इच्छुक आहात, तुम्ही विधानसभा लढवणार आहात, कुठल्या पक्षाकडनं त्याबाबत काय? नाही बघा, महायुतीचा जो सर्व्हे झाला आणि महाविकास आघाडी जो सर्व्हे झालाय, त्या सर्व्हेमध्ये शरद सोनवणे हे जे नाव आहे ते जनतेच्या हृदयातून, मुखातून, विचारातून हे आता त्या सर्व्हेमध्ये सगळ्यात पुढे आहे. असा सर्व्हेचा रिपोर्ट आहे, माझा नाही. आणि त्या सर्व्हेच्या अनुषंगाने मला खात्री आहे की महायुतीमध्ये मुख्यमंत्री साहेब माझ्या जागेवर त्या ठिकाणी शिक्कामोर्तब करतील आणि तिकीट 100% मला मिळेल आणि मी निवडणूक लढवेल. पण या ठिकाणी विद्यमान आमदार अतुल बेनके आहेत, ते महायुतीतच आहेत, मग अशा वेळी तुम्हाला नाही, अशा वेळेला सुद्धा तुम्हाला मी सांगतो की अनेक मतदारसंघ असं असतात की ज्या वेळेला विजय हा जर एकमेव जर समजा त्या ठिकाणचा क्रायटेरिया असेल किंवा त्या ठिकाणचा अनुबंध असेल, तर विजयासाठी जर शरद सोनवणे जर समजा निवडून जायचा जर होरा जर तमाम मायबाप जनतेचा असेल, तर अशा वेळेला निश्चितपणे त्या ठिकाणी त्या सीटचा विचार होईल. विद्यमानला पण विश्वासात घेतलं जाईल. त्यापैकी निर्णय करण्यासाठी ही सगळी वरची मंडळी निश्चितपणे विजयाची खात्री घेऊन काम करतील. तुम्हाला महायुतीला तिकीट मिळालं नाही तर तुम्ही अपक्ष म्हणून निवडणुकीत नाही, आज काय तशी परिस्थिती नाही. आज महायुतीचा आणि मी जिल्हा प्रमुख आहे, शिवसेनेचा जबाबदार व्यक्ती आहे. अशा पद्धतीची भूमिका माझी कधी नाही नव्हती. मी मात्र मला खात्री आहे की माझं गुणवत्ता आणि मेरिट पाहून जनतेतला असलेला अंतर्भाव पाहून मला त्या ठिकाणी 100% मला तिकीट मिळेल अशी मला खात्री आहे.